वर्षात 65 वर्षात त्यांच्याकडे असा पेशंटच नव्हता. ते म्हणले असं होऊ शकत नाही की माझ्या गोळ्यांनी हा पेशंट रिकवर होणार नाही, असं होऊ शकतं. त्यांचं म्हणणं असं आहे की 30 ते 40 लाख मुलांच्या एक पेशंटला 100 ते 105 दिवसाच्या अंतरामध्ये म्हणजे 300 म्हणजे याचं ऑपरेशन झालेलं पेशंट बी टिकत नाही टिकत. फंगल इन्फेक्शन जास्त प्रॉब्लेम करत असतो. मग आम्ही एक म्हटलं शेवटचा पर्याय ऑप्शन मिल्क चार्जरचं दूध तिला थोडं चालू केलंय 5व्या 5.5व्या महिन्यापासून. पर्यायच नव्हता, ऑप्शन संपले म्हणून पर्याय चालू केलं. त्याच्यानंतर सर आता त्याची अशी परिस्थिती की ते सगळ्यात बुद्धिमान आहे तिच्या वयात, आणि ते वाटत नाही की आता ते 3-3.5 वर्षाचं आहे ना. तिच्या बरोबरचे जे होते ना तब्येतीने स्ट्रॉंग आहेत, बर, पण बुद्धीने ही स्ट्रॉंग आहे सध्या, डोळे पण. आणि ही सर कमीत कमी जास्त खाण्यापेक्षा पाऊण लिटर दूध पित असेल जास्त करून ही दिवसात पाऊण लिटर. काय म्हणजे थोडं ते 200 ग्रामचा ग्लास आहे. ऐका ते त्यांना माहिती आहे की चेहरा दाखव चेहरा. चोर पकडला आम्ही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर एवढं तळमळीने सांगायचं म्हणजे आपल्या घरामध्ये तर आहेच व्यवस्थित, पण इतर शेतकऱ्यांनी कमीत कमी बाबा 30 वर्ष आपण कष्ट करायचं, 31व्या वर्षापासून दवाखान्याला पैसे घालवायचे नसतील ते सिटी वैदिकच सगळ्यात मेन पर्याय. सगळं भाजीपाला धान्य घरी करा खा. आता इतर ऑर्गॅनिक प्रोडक्ट मध्ये सगळ्यात म्हणलं जातं की उत्पन्न निघत नाही, पण आपलं हे सिटी वैदिक मध्ये उत्पन्न पण सगळ्यात जास्त मिळतं. दुप्पट तिप्पट काय धमक म्हणजे सर्वच काय म्हणतो आपण संपत्ती धनसंपदा वगैरे सगळी व्यवस्थित आहे जमिनीचं पोत सगळ्यामध्ये. नक्कीच. आणि पाऊण लिटर दूध किती म्हटल्यावर मला तर काय 200 ग्रामचा ग्लास आहे. हा 3-4 ग्लास 3-4 ग्लास. हॅलो सकाळचं एक दुपार पाय रक्त पा किती पाय वर उचला तिला. अरे पाय बघा तिच्या दे बा, हे बघा किती रक्त पाय पायामध्ये बघा. म्हणजे दूध चालू केलं ना तिथून पुढे गोळे पण नाहीत. आता काहीच गोळी नाही. पूर्वी आठवड्याला दवाखान्यात होतो आम्ही. 10 गोळ्या होत्या दिवसभर. तुम्हाला हा गोळ्यांवर जगत होते काय नाही तसे म्हातार पण तरुण पण म्हणजे ते रिकव्हरच नव्हतं. डॉक्टरच आता फोन करतात आम्हाला की तुम्ही बंद का झाला. सांगा नाही बरं झालं पण नाही मिल्क चार्जरचे जे आहेत ना, म्हणजे ज्यांना मिल्क चार्जरचं दूध चालय ना, असे मुलं सगळेच चंचल आहेत सगळेच. आता आपल्या तिथून जातात ना आपल्याला कंट्रोल झाले पाहिजे, आपण चालू ठेवायला कंटिन्यू 2 वर्षापासून 14 लिटर देते. वैदिकचा चारा पण कंटिन्यू 2 वर्ष चालू आहे. चारा चारा पलीकडे बर पूर्ण वैदिकचा आहे. पूर्ण वैदिक. तुम्ही आता ह्या दुधाच्या तुमचा रिझल्ट पाहिला मग लोकांनी मागितलं असेल ना, किती जणांनी? आता जवळजवळ 50-60 जण येतात. बरं काय तुम्ही पेशंट रिपेअर केले म्हणजे? आता ते जसं त्यांनी हे पाहिलं ना पेशंट तेव्हापासून बऱ्याच जणांनी. आता प्रवीण उत्तम म्हणून एकदा आलते आपल्याकडे, त्यांचा हात मोडलेला होता, हात होत नव्हता. बरोबर फिजिओथेरपी चालू होती. तर सुशील सरांनी त्यांना सांगितलं की एकदा दूध चालू करा. तेव्हा दूध पित नव्हता कधीच नाही त्यांच्या घरचे वगैरे काही. तर मग त्याने ते सर दूध चालू केलं तर आता त्याचं एकदम हात ओके. पाच लिटर माहितलं की 2 लिटर बोलत नाही. पण काय करायचं, पैसे कमवायचे. पैसे येतातच की. पाण्यातच आता हेच वाचले क्या बात आहे. बोलल्या पण लय मत होतं. पाण्याचे पैसे मी मला गोनच चावलं त्यांना. मी पूर्ण म्हणजे असं रिकवर व्हायची अशी परिस्थिती नव्हती. सर गोनचा पेशंट असा असतो नॉर्मल कधीच राहत नाही, म्हणजे हँग कसं म्हणतो आपण, हँग तसा असतो. त्यामुळे तसं काय असून म्हणजे पहिलं ज्यावेळेस चावलं त्यावेळेस असं गुंगी वगैरे एवढ्या वेळेस उभं राहिलं चेक करायचं. आता हे सगळं रिकवर झालं. हा काय ओकेच सगळं डॅमेज रिकवर झालं सगळं. म्हणजे तुम्हाला मिळतं म्हणजे संजीवनीचे भाऊ. हा संजीवनी. 24 महिने जर तुमचं 14 लिटर दूध चालू आहे, 24 महिने. आमचे 2000
नाना वारले त्यावेळेस 16 लिटर कंटिन्यू 16 लिटर. तुम्ही काय म्हणले गाई किती लिटर दूध देते? मी तर 14 म्हणलो, तुम्ही 16 म्हणले. किती दिवसापासून तुम्ही शेजारी राहते? हे सर कोणालाच करावं लागत नाही. मला सांगा, दूध व्यवसायामध्ये ज्यांनी पार PhD केल्या, मी त्यांना जर म्हटले ही गाई किती म्हटले 16 लिटर दूध देते 2 टाइम मिळून, आणि ते बी 24 महिन्यापासून, आणि आता बी गरोदर नाही टाइम टेबल नाही. भरलेली का? आता भरलेली. कधी 5 वाजता पिळेन, 7 वाजता पिळेन, कधी 8 Any वाजता time. म्हणजे पिळेन. टायमिंग पण नाही. शिडीचे बुवा. त्याला ते व्हिजिट हॉटेल व्यवसाय त्याच्यामुळे गायचे शेड. आणि सर त्यासाठी जे आबाळ पण आहे म्हणजे हा, मग ते कळलं ना आता ते. रात्री 10 सकाळी 6 जवळ यांच्या मुडील आता आज सकाळी 5:30 ला 10 झाले. म्हणजे हमारी बिल्डिंग हमी पे में पा ते मिल्क चार्जरची ताकद आमच्याच कडे चांगलं आहे. तो एक शेतकरी आला, हा. तर त्याला मी मिल्क चार्जरची माहिती देत होतो. योगाने बाटली माझ्या शेजारी आली ना का गावावरून, यांनी पाठवून दिलेली. तर म्हटलं हे मिल्क सासवडला, हा. चार्जर सासवडला दुकानावरती आलं दूध. तर ते बॉटल त्यांनी घेतली, अशी केली. मला नाही, म्हशीचं दूध आहे. अरे नाही म्हणले गायचं दूध आहे. ते बी जर्सीच आहे. हा, त्याला ते पण सांगणे मला जर्सीच आहे, फक्त मिल्क चार्जर गायला चालू आहे. खानदान शेवटी नाही. आहे. आणि सर मी याच्याकडून दूध घेतो. आता दुधाचा भयंकर चव आहे, त्याची फॅट डिग्री चेक करायची मला काय गरज नाही पडली. शेजारी डेअरी आहे. बर, मी आमचा कामगार आहे विशाल कडून, त्याला म्हटलं याची फॅट डिग्री चेक कर. चेक कर. तसं म्हणलं 5.5 फॅट डिग्री आहे, 5.5 बसली. मी पण नाही चेक केली. आणि मी याला फोन करून सांगितलं, याला पण बिगर माहिती चेक नव्हती. केल्यावर पैसे भेटते. म्हणजे सर ती अशी बॉटल हलवली ना, हा. तर कडला असं चिपकून राहायचं सगळं दूध दूध कडला, एवढी घट्ट. एवढं घट्ट आहे दूध. आणि तो खानदानी गवळी होता, मग त्यामुळे तो तो म्हणतो म्हणतो नाही. म्हणतोय म्हटलं चेक करावं. मी म्हटलं चेक कर लगेच. अजून काय ना वाटत नाही की आज गायचं दूध आहे. जे खाते त्यानंच वाटत नाही. नाही. या गाय दूध आहे असं. अवघड आहे बाबा. आणि ते खरं नक्की त्याच गायचं आहे ना? आहेच की आम्हाला आज तरी खरं सांग. आज आहेच की. हा? मागाशी तेच होतं. मागाशी संध्याकाळी पण तेच. संध्याकाळी. सर आता आपण ज्यावेळेस मी मिल्क चार्जर फक्त चालू करत होतो ना, हा. तर म्हणजे दूध चांगलं जायचं हा. आणि थोडं 1-1.5 लिटर कमी राहायचं. हा. पण जसं वैदिकचा चारा जसं चालू केला हा. परत 1.5 लिटरनी परत गायचं गोदीचा चारा चाटल्यावर दिली गाय परत. परत वाढ. हे म्हटले चारा केला वैदिकचा, आता दूध वाढलं. खरंय काय? हो खरंय. नक्की नक्की किती खरं. वाढलं होतं? 2 लिटरने तरी जास्त वाटलं होतं. वाढलं होतं. हम्म. घट्टपणा वगैरे फरक पडला होता. हो. ओके, व्हेरी गुड. म्हणजे फॅट एवढे आहे त्याचं कारण ते RNPS चा चारा पॉवरफुल. सर्व शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी म्हणजे ACT वैदिकचं प्रॉडक्ट टोटल वापरणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण गायला मिल्क चार्जर चारतो हां. तर गायचं 7 लिटरच्या वर दूध देत असेल एका टाइम, तर कमीत कमी 100 ते 150 ग्रॅम गेलं पाहिजे. गेलंच पाहिजे. काय होतं, आपण काही शेतकरी 50 ग्रॅम ते 60 ग्रॅम वर चालतात, हां. रिझल्ट असतो हां. पण त्याला टायमिंग लावतो. मग 150 ग्रॅम जर चारलं तर रिझल्ट त्याच्यापेक्षा 4 पटीने जास्त होतं. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मिल्क चार्जरचं दूध आहे हम्म. ते विकण्यापेक्षा कमीत कमी आपल्याला घरी खाण्यासाठी तरी ठेवावं. पहिली गोष्ट म्हणजे शेती स्वतः जगण्यासाठी करावी क्या बात. आणि त्याच्याबरोबर आपले 4-2 माणसं निरोगी जगण्यासाठी निरोगी निरोगी जगण्यासाठी करावी. त्याच्याबरोबर आपल्या म्हणजे फॅमिलीचं. नाही आपल्या बरोबरचे 4 कुटुंब पण जगली पाहिजेत अशा प्रकारे शेती म्हणजे. क्या बात, क्या बात. आणि सगळ्यात महत्वाचं सर ACT वैदिकचा चार म्हणजे जे घरचं अन्न आहे हम्म. आपलं, ते टोटल ACT वैदिकचंच असावं. अरे वा. नाही, हे मिल्क चार्जर म्हणून वापरलंच पाहिजे ना गायांसाठी. आणि दूध कंटिन्यू घरात पाहिजेच. घरात पाहिजे. 1-2 लिटर तरी पाहिजेच घरात. यासाठी होती माणसं सगळे तगडे हा असं सर, लोकांना जीव झाली एके रात्री. महत्वाचं विचार तगडे आहेत त्यामुळे माणसं तगडे. काय परिस्थिती यांची खरंच पूर्वी? आता ह्याचे वडील माझे वडील जोडीदार होते. एकदम जोडीदार. हां. आम्ही दोघे क्लासमेट आहे. आता ह्याच्या प्रत्येक गोष्टी काय झाल्या आयुष्यात ते सगळ्या मला माहिती. साक्षीदार थोडक्यात नाही. बरं, खरंच काय परिस्थिती होती?
ह्याचं काय मला वाटतं कुटुंबातला असं कोणताच व्यक्ती नाही की याचा पोरगा सोडला तर नाही ते सगळ्यांना दवाखाना झालायच कंप्लीट. आता या आणि पुरीला तर एवढं झाल्यापासून हो आहेतच. आणि या पुरीला झाल्यापासून खर्च नाही डोळ्यासमोर आहे. हा तिला खरंच ते जिल्हा झेंडावले. सर हिला पेट्रोलच 78,000 रुपयाचं गेलं फिरवाय. नुसतं गाडीला फक्त पेट्रोल पेट्रोल टाकायला गाडीला. 78,000 हो. 78,000. किती रुपये खर्च आला असेल दवाखाने मी आतापर्यंत? माझे टोटल का हा 55 ते 60 टोटल सगळे गेलेतच तेवढे पैसे. 55 लाख साक्षीला मी कमीत कमी 55 कमीत कमी म्हणजे 55. हिशोबातले हा. 55. सगळ्यांनी छान माहिती दिली आणि खरंच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आणि आरोग्य धन्वंतरी लक्ष्मी या दोन्ही एकाच वेळेस अवतरले तुमच्या घरामध्ये. यासाठी खरंच तुमचे परमेश्वराचे आभार तुमच्यासाठी. धन्यवाद. जय सिटी वैदिक, जय श्री वैदिक. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव नवनाथ दत्तात्रय कोलते, हा मुक्काम पोस्ट पिसर्वे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. हे कन्या इथे उभी काय करून ठेवली तुम्ही रिक्षा? ही मिल चार्जेची कृपा आहे. त्याला एक हार्मोन म्हणून एक आजार होता. अच्छा. तर 120 दिवस हा म्हणजे जन्म झाल्यानंतर ते कव्हर अप होत नव्हतं. हा मी आता जास्त जी माहिती बघितली त्याच्यामध्ये काय होतं, जे मोठं हाताला असतं ना त्याच्यामध्ये अंकुंचन प्रसरण पाहून जे आपलं विष्ठा ज्यावेळेस बाहेर पडते, आतलं जे पचलेलं मटेरियल ज्यावेळेस बाहेर पडतं त्याला नर्व्स असतात. त्या नर्व्सच नसतात तिथे. ते नर्व्स नसल्यामुळे ना त्याला मेंदूकडून कुठलाही ऑर्डर जात नाही. त्याच्यामुळे तिला ब्लॉकेज तयार होतं आणि विष्ठाच नाही होत. हो. बरोबर आहे ना? आणि आणि याच्यामध्ये मग पोट फुगून त्याचा मृत्यू होतो बाळाचा. हा, right. हे सेम प्रॉब्लेम. आणि त्याला वेळेत जर उपचार जर नाही केले त्याचं ते पोट वगैरे काढून करावं लागतं सगळं ते. हो. त्याला फार मोठा धोका राहतो. हा, 100% तो. मग त्याच्यामध्ये एक 90% पेशंट रिकवर होतो. आणि तो जन्मजात असतो म्हणजे असा तयार नाही होत. तो जन्मजात हा डिसीज तयार हा, होतो. disease आणि जन्मजात. फार रेअर असतो तो. हा. फार रेअर म्हणजे लाखांमध्ये एखाद्या पेशंटला असं हो. मॅल फंक्शन ज्याला आम्ही म्हणतो, विकृती तशी राहून जाते शरीरामध्ये. आता सर त्यावेळेस असं पेशंट होतं ना, तर 3 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक डॉक्टरला दाखवलं होतं. बरं पुणे, नगर, बारामती हा. प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटलला दाखवलं. बरं. पण ते डिसीज काही बऱ्याच डॉक्टरांना चांगल्या स्पेशालिस्टला पण सापडला. म्हणजे त्याला आधी डिसीज कळलाच नाही. आधी समजलाच नेमकी काय त्यांना माहितीच नाही ना. ऑलरेडी त्यांना म्हणजे एक फलटणमध्ये जगताप डॉक्टर म्हणून आहे. हां तर त्यांचं वय आता 90 वय आहे. बरं बरं. तर त्यांना ज्यावेळेस दाखवलं हां तर त्यांचं असं म्हणणं आहे की मी 25व्या वर्षी डॉक्टर झालो माझ्या बरं. वयाच्या. बरं. ह्या एवढ्या 25 वर्षात त्यांच्या वयाच्या 25व्या वर्षी ते डॉक्टर झाले. त्यांचं 90 आहे हा, त्यांचं वय आता 90 आहे. म्हणजे 65 वर्षात. पण 65 वर्षात त्यांच्याकडे असं पेशंटच नव्हतं. ते म्हणले असं होऊच शकत नाही की Rare आहे माझ्या गोळ्यांनी हा पेशंट रिकवर होणार नाही, असं बरं. होऊच शकत नाही बरं, पण बरं. थोडस झालं. नाही. नॉर्मल झालं. हां मग आम्ही इथं लोणंदला एक पळशे डॉक्टर म्हणून आहे तिथे हां. गेलो. हां. त्यांनी दाखवले असा एक आजार असतो. बरं. तर त्यांचं म्हणणं असं आहे की 30 ते 40 लाख मुलांच्या एक पेशंट लागेल. म्हणून तुम्हाला लाखोंमध्ये एखादा आहे. बरं तर मग आपल्या पुण्यामध्ये त्यांनी भारती हॉस्पिटलला सर्जरी सांगितली. बरं. एक 100 ते 105 दिवसाच्या अंतरामध्ये हां म्हणजे 3 सर्जरी आपल्याला. त्यामध्ये हर्निया प्लस अरे बापरे. अशी कंडिशन. हरण्या होणारच नाव. हो. ते विष्ठ साप होत नाही ना, मग होणारच ना ते. ज्यांना पचनाचा त्रास होतो ना त्यांनाच हरण्या होतो ना. बरोबर. असं बरं. आणि पोट एवढं फुगायचं की पूर्ण शिरा आतल्या शरीराच्या टोटल बाहेर दिसायचे. म्हणजे अशी परिस्थिती होती की पेशंट पूर्णच नव्हती. डेंजरस म्हणजे आउटपुट बंद ना तुमचं डायरेक्ट बाहेरचं. बरं आणि मग म्हणजे इतके इलाज केले की ते कुठंच व्यवस्थित नाही झालं. मग भारती हॉस्पिटलला त्यांनी सांगितलं की बघा आपण सर्जरी करू बरं पण एक तुमच्या बेसवर. हां. शेवटी आपल्याकडे पर्याय बरं, नव्हता. केली. ऑप्शन एक सर्जरी. बरं. सर्जरी केल्यानंतर पण एवढी काय परिस्थिती एवढी व्यवस्थित. किती दिवस झाले? 105 वयाच्या तिच्या 105व्या दिवशी सर्जरी झाली. ह्याची माहिती का मिलचार्जचा काय संबंध आला तिथे? आता काय केलं एक महिना 1.5 महिना परत त्यांच्या गोळ्या वगैरे चालू होत्या. बरं आम्ही रिटर्न गेलो डॉक्टरांना सांगितलं म्हणजे नशीब शेवट आपलं बरं जे रिकव्हरी त्यांचं गॅरंटी बरं बरं. त्याच्यामध्ये म्हणजे याचं ऑपरेशन झालेलं पेशंट बेड टिकत नाही. नाही टिकत. फंगल इन्फेक्शन जास्त प्रॉब्लेम करत असते. आणि म्हणजे तिथे नेमकी घाण राहते ना. हा. तिथे ऑपरेशन करायचं म्हणलं ते तिला सतत सतत ते इन्फेक्शन रिटर्न होतं. सर्जरी करायला लागते त्यांना. बरोबर. आणि ती सक्सेस होईल याची काही गॅरंटी नसते असं त्यांचं म्हणत होतं. ते पाटणकर डॉक्टर म्हणून त्यांनी केली होती. आणि मग आपण आपल्या गायले हा मिल्क चार्जर चालू होतं. हां हां आणि तुमचे व्हिडिओ वगैरे किंवा तेव्हा चालू होतं. हो त्यावेळेस चालू होतं. बरं बरं. गाईचं दुधामध्ये वगैरे एकदम व्यवस्थित बनवलं. हे दूध तुम्ही एकदा आपण ट्रेनिंगला गेल्यानंतर कळलं की बाबा दुधात काय ताकद आहे? हां खाल्लं वगैरे त्याच्यामध्ये काहीतरी फरक पडेल. मग आम्ही एक म्हटलं बा शेवटचा पर्याय ऑप्शन
मिल्क चार्जरचं दूध तिला थोडं चालू केलंय बरं. 5व्या 5.5व्या महिन्यापासून. बर पर्यायच नव्हता, बरं. ऑप्शन संपले म्हणून पर्याय चालू केलं. त्याच्यानंतर सर आता तिची अशी परिस्थिती की ते सगळ्यात बुद्धिमान आहे तिच्या वयात, आणि ते वाटत नाही की आता ते 3-3.5 वर्षाचं आहे ना, तिच्या बरोबरचे जे होते ना हा. तब्येतीने स्ट्रॉंग आहेत बर पण बुद्धीने ही स्ट्रॉंग आहे सध्या. डोळे पण आणि त्याच्यानंतर मग मला आणि हिला पण आम्ही घरच्यांना सगळ्यांना दूध वगैरे चालू केलं, तर एकदम म्हणजे बर अच्छा, म्हणजे बुद्धिवान हिला का सांगा सुरुवात करायची बाबा, डेमो मी तिला पाहिजे लगेच. सगळ्यांना दूध वगैरे चालू केल्यानंतर एकदम घरामध्ये जे काय आजारपणाचा वगैरे प्रॉब्लेम्स यायचे, काय पण प्रॉब्लेम यायचे, तर ते सगळे काय काय प्रॉब्लेम घरा दुसरी घरामध्ये म्हणजे हिला ब्लॉकेजेशनचा प्रॉब्लेम होते. बर आता हिची पण डेंजर आउट ऑफ डेंजर परिस्थिती सांगितली, म्हणजे ब्लॉक होता शरीरामध्ये, आपले व्हेन्स असे 2 बर असतात, बर बर तर हिला नैसर्गिक एकच आहे. अरे बाप नैसर्गिक, आणि त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, जर वॉल दाबलं हा, हा. तर नाही का चक्कर म्हणजे वगैरे, हृदयाचं बोलतोय हा. तुम्ही बर जसं जेव्हापासून हिला पण ट्रीटमेंट चालू होती नंतर, जेव्हापासून हिला चालू केलं हा. तर ते पण क्लिअर झालं. खरं आहे का? खरं आहे. 4 महिन्यात आता काय तर काही खरं? प्रॉब्लेम म्हणजे दूध चालू केलं ना आणि तिथून पुढं गोळी एक पण नाही. आता काहीच गोळी आता नाही काहीच नाही. पूर्वी पूर्वी आठवड्याला दवाखान्यात होतो आम्ही. 10 गोळ्या होत्या दिवसभर. तुम्हाला हा ते गोळ्यांवर जगत होते काय हा, नाही तसे म्हातार पण तरुण पण म्हणजे ते रिकवरच नव्हतं. बापरे तर किती मोठी गोष्ट आहे, गोळ्या बंद झाल्या हीच मोठी गोष्ट आहे, बरं झालं की नंतरचा प्रश्न आहे. डॉक्टरच आता फोन करतात काय? आम्हाला की तुम्ही बंद का झाला? त्यांना सांगा नाही बरं झालं पण नाही नाही, ते डॉक्टर डॉक्टर म्हणले म्हणले बरं कशावर झाले, त्या डॉक्टरांनी आम्हाला विचारलं, आता बर. हे बोलते आमच्या बरोबर असतात ते डॉक्टरकडे आम्ही जातो बर, बर. treatment घ्यायला. तर ते म्हणले ना एवढं कसं काय म्हणजे फरक आहे बरे आम्ही कवर कसं झालं बुवा? तर ते डॉक्टर सर म्हणजे त्यांचं जरी केमिकलचं वगैरे हा, सगळं हा. असलं तर त्यांचं पण बऱ्या वैदिकवर चांगला विश्वास आहे, हा. विश्वास. तर ते म्हणले जे मिल्क चार्जेस होते ना, हा त्यांनी पुढे माहिती घेतली होती बर. ते एकदा हे करायचं, तर म्हणलं डॉक्टर साहेब तेच चालू आहे आपलं. तर म्हणले अरे माझे पण शुगर बीपी थोडं मेंटेन आहे, तर म्हणले मला आलं की आणून देत जा. क्या बात आहे, क्या बात आहे. ते पण एमडी डॉक्टर आहे. ते डॉक्टर म्हटले का तुम्ही ते मिरच्याचं दूध ट्राय नाही करा, नाही, ते डॉक्टर स्वतः ट्राय करा म्हणले आधी. हा. तो माहित नाही त्यांना. नव्हतं त्यांना माहित नव्हतं की मी नीट कशावर झालो, मग त्यांनी मला सांगितलं, आणि ते पण डॉक्टरांचा बीपी डायबिटीस थोडा कमी जास्त व्हायचा, बर ते पण मेंटेन होते आले. अरे वा आणि स्वतः. एमडी आहेत, हा, आणि चांगले डॉक्टर पण एकदम जबरदस्त आहेत ते, आणि हिला एकदम ज्यावेळेस तुम्ही दूध चालू केलं काय तुम्हाला इम्प्रुव्हमेंट दिसतो? इम्प्रुव्हमेंट म्हणजे आता हात पाय बघा किती कशी होती, हा. पहिले त्याच्यापेक्षा विचित्र झालं. हा लय हे वेळा बा, आता चांगली तगडी झाली ती. हा, तगडी म्हणजे आता बोलून देणार नाही. हा ठीक आहे ना, हो, हे- हिला regular चालू आहे ना. हो, regular. बर बर बरीच मस्ती आहे तिला बी. हा. हा, ते काय सगळं गिरबडून ठेवलंय सगळं, हा खंदून बिदून. हा काय हो? किती ग्राम द्या तुम्ही? तिला 100 ग्रॅम सकाळ 100 ग्रॅम. 100 संध्याकाळची. हा हिला काय काय फरक दिसतो तुम्हाला? याला म्हणजे हे काय आहे, हे जर असं परिस्थिती आहे सर, कंटिन्यू तेवढंच होते 16 लिटर कंटिन्यू चालू 16 लिटर किती महिन्यापासून? ते बरेच महिने चालू आहे आता. बरेच महिने म्हणजे सांगतो त्यांना. 2-1 वर्ष झालं चालू आहे. ती काय होती लागवड होती वगैरे बरं का, 7व्या महिन्यात आली की उड्यालाही मारत. तिचा तुम्हाला तेवढाच इच्छा नाही बाबा. मला सांगा ती जर कंटिन्यू 14 लिटर दूध देते, किती दिवसापासून? हा? किती दिवसापासून? 2 वर्ष झालं की कंटिन्यू देते, आज पण वेळा कधी पण. कशाला ते म्हणजे भरायची, कशाला ते परत पिल्लू घ्यायचं? नाही, ते डॉक्टर म्हणले तू आता हे काय जरी बंद कर, दुसरी गाय घे. हे आता ते काय झालंय, ज्यांना माहिती उकाल ना- चालू असतील सगळे. नाही नाही, आता इथं कसं आहे, जर त्यांना माहिती आहे गायची कशी काय परिस्थिती, हेळसांड कशी काय, हा. ते म्हणते ते कसे काय देते तिथं आम्हाला कळा ना, मग त्यांना सांगितलं मिल्क चार्जर चालू करा. तुमची काळजी मी चादर गेली नाही का? बर म्हणजे कंटिन्यू 2 वर्षापासून 14 लिटर देते. वैदिकचा चारा पण कंटिन्यू 2 वर्ष चालू आहे ना त्याला. चारा पण दिला. चारा 2 वर्ष. चारा पलीकडे आहे. बर आणि वर आहे. पूर्ण वैदिकचा आहे. हा, वैदिक. पूर्ण वैदिक. अच्छा तुम्ही आता ह्या दुधाच्या तुमचा रिझल्ट पाहिला मग लोकांनी मागितलं असेल ना, हा. किती जणांनी? आता जवळजवळ 50-60 जण येतात माझे. बर काय तुम्ही पेशंट रिपेअर केले म्हणजे? हा, आता ते जसं त्यांनी हे पाहिलं ना पेशंट, तेव्हापासून बऱ्याच जणांनी आता ते यांचं पण संभाजी कोलतेच्या घरात पण काही प्रॉब्लेम होते, ते पण बरं. क्लिअर झाले. अच्छा आता जवळजवळ प्रवीणच्या इथं पण प्रॉब्लेम होता. प्रवीण उत्तम म्हणून आहे, एकदा आलते आपल्याकडे, त्यांचा हात मोडलेला होता, हा. सगळा हात होत नव्हता तो. बरं, बरं, बरं. फिजिओथेरपी चालू होती. हा तर सुशील सरांनी त्यांना सांगितलं की एकदा दूध चालू करा, तर तेव्हा दूध पेत नव्हता कधीच कधीच पेत नव्हते. कधीच नाही, त्यांच्या त्यांचा- घरचे वगैरे काही
तर मग त्याने ते सर दूध चालू केलं तर आता त्याचं एकदम हात ओके. म्हणजे किती तुम्ही आईला- किती रुपये देता? त्यांच्या आईला पण प्रॉब्लेम होता ना. 40 रुपयांनी देतो आम्ही. 40 रुपये लिटर. बर फिक्स रेट आहे. हा, fix. आणि तर पुरत नाही म्हणतो तुम्हाला. नाही ना आता गाय 5 लिटर माहितलं की 2 लिटर देतो पुरत नाही पाठवून. नाही पुरत. पण टाइम येतात पण तो पण काय करायचं, पैसे कमवायचे. पैसे येतातच की. पाण्यातच आता हेच वाचले पैसे. क्या बात आहे, क्या बात आहे. महत्वाचं अजून बोलल्या पण लय महत्वाचं बोलल्या. पाण्याचे पैसे महत्वाचं सर हे दवाखान्यातून जे पैसे वाचले तेच आपले इतके नाही. आणि ते त्यामुळे पैसे जाऊ द्या. लेकरू वाचलं तुम्ही म्हणता ना 30-40 नाही, लाख सर, अशी परिस्थिती होती दवाखान्याच्या बाबतीत की आमच्या घरात वन टाइम 5 पेशंट आले. 5 बोला की आणखी तुम्ही आमचे तिघं. वडील पण होते. तुम्ही पण आजारी होते. हा, मला गोनच चावलं. गोनच चावले त्यांना. मी पूर्ण म्हणजे असं रिकवर व्हायला अशी परिस्थिती नव्हती. गोनच नाही, माणूस नॉर्मली वाचतच नाही. ते काय असं काय झडप घालतो काळा असं काय प्रकार झाला ना. हा, बापरे. झडप म्हणजे गोनचा पेशंट रिकवर होतच नाही असं बऱ्याच पण जणांचं सर म्हणणं. गोनचा पेशंट असा असतो नॉर्मल कधीच राहत नाही, म्हणजे हँग कसं म्हणतो आपण, हा. हँग तसं असतो. मेंदूवर परिणाम झाला हा. चेतासंस्थेवर पूर्ण. हा, त्यामुळे Damage असं झाले. हा, हा. damage आहे. नाही. तसं काय असं म्हणजे पहिलं ज्यावेळेस चावलं ना त्यावेळेस असं गुंगी वगैरे यायची गणगण म्हणजे व्हायची, गणगण. एवढ्या वेळेस उभं राहिलं हा. चेक करायचं. पण आता आता तशी हे सगळं रिकवर झालं. हा काय ओकेच म्हणजे सगळे डॅमेज रिकवर सगळं झालं. सगळं म्हणजे तुम्हाला मिळचायचं म्हणजे संजीवनीचे भाऊ. हा संजीव घरामध्ये अजून दुसरं कोण होतं? वडील होते पण त्यावेळेस काही एसीटीचं एवढं म्हणजे हा. जास्त माहिती नव्हतं. म्हणजे एकंदरीत तुमचे सगळे पेशंट ते रिपेअर जर झाले. सर यदा कदाचित असतं तर मग ते वाचवलं असतं. अच्छा. कारण भरपूर ट्राय केले त्याच्यामध्ये सॉइल चार्जर आणि मिल्क चार्जर असतं तर वाचले असते. एकंदरीत तुमचं मिल्क चार्जरमुळे तुम्हाला काय वाटतं एकंदरीत तुमच्या लाईफ मध्ये काय चेंजेस झाले? मिल्क चार्जरमुळं म्हणजे लाईफच झाली काय येतं, माझी. miracle च होईल. सर 24 महिने जर तुमचं 14 लिटर दूध चालू आहे. हा. 24 महिने आमचे 2000 नाना वारले त्यावेळेस 16 लिटर कंटिन्यू 16 लिटर. सर महत्वाची गोष्ट सेन्स जे तुम्ही म्हणता सेन्स येतो हा. जनावर त्यातला बराच परिणाम आहे. नाही ते एवढ्या वेळ थांबणार नाही ते. बरोबर आहे की नाही? ते गोड आहे का त्याच्यात तुम्हाला म्हटलं ना. आता हे किती वयाचं? ती आता 10 वर्ष झाली. तुम्ही काय म्हटले गाई किती लिटर दूध देते? मी तर 14 म्हणलो, तुम्ही 16 म्हणले. किती दिवसापासून तुम्ही शेजारी राहते? अहो हे सर कोणालाच खरं वाटत नाही. तुम्हाला पैसे म्हणजे देत नाही बाय बोलायचं असं बोलता. मी पण वापरतो साहेब तुम्ही वापरता? कांद्याला वापरता? कांदा आहे गहू येतं. अच्छा, सगळं देता का? अरे वा, ठीक आहे. तर त्यांचं एक 4.5 तू महिन्यामध्ये अजिबात बोलू नको. तुला वर उभं राह म्हणलं तर खाली गेली उतरायला. हा म्हणे हुशारी. पप्पा म्हणते ही पोरगी हुशार झाली. ही अशी हुशार झाली डोकं चालवायला आमचं. हो हो कळलं का परत आता? हो म्हणजे हमारी बिल्डिंग हमी पे में पा ते मिल्क चार्जरची ताकद आमच्याच कडून चांगलं आहे. कोलते सरांच्या इथं दूध जातं यांचं. हा हा. तर यांच्या शॉपवर आहे ना गेलं की बाटल्यात असतं ना. तुमच्या हा, बरं. 4-5 लिटर काय असतं ते एकदाच घेतात, कारण की दारच नाही काढलं परत उद्याचं काय करायचं. बाबाची काही गॅरंटी. शिवन्या बर चांगलंय बा. शिवकन्या का शिवन्या? हा बोल की तू तर परत 17-18 वर्षाची मुलीसारखी लागते. हा ते खरं खरं हुशारी फार आहे ना. वय किती तिचं? 3 वर्ष. 3 वर्ष फक्त? हॅलो शिवन्या, 3 वर्ष वय तुझं? हे हे काय आहे का? हे काय आहे हे? कशाची बातमी? वासरूची वासरूची? वासरूला काय करतो आपण ते? काय बाप्पा करता काय? चारतो ना आपण. चारतं का? किती वाजले झाले? 10-15 झाले. हा सर आता आपण ज्यावेळेस मी मिल्क चार्जर फक्त चालू करत होतो ना हा तर म्हणजे दूध चांगलं यायचं हा आणि थोडं 1-1.5 लिटर कमी राहायचं. हा. पण जसं वैदिकचा चारा जसं चालू केला हा. परत 1.5 लिटरनी परत गाय वैदिकचा चारा चाटल्यावर दिली गाय परत. परत वाढली. चाराचं किती महत्व आहे? आपले एक शेतकरी आहेत हा. ना, त्यांनी मिल्क चार्जर नाही नेलं हा. कारण कसं होतं निगेटिव्हिटी त्यांच्यामुळे असतं. बरं. त्यांना म्हटलं तुम्ही एकदा चाराच तयार हा, हा. करा. वैदिकचे चारे पण त्यांचं 1 लिटर दूध वाढलं. नुसता वैदिक चारा केला RNPS चा. अच्छा तुम्ही हे पण चालवतो नाही का माहिती केंद्र? हा हे मॅडम तुमच्या पैसे शेजारी फक्त उभेच राहता का शॉप बी सांभाळता नाही तेच शॉप सांभाळते. सगळं? हा. अरे वा क्या बात. आम्ही फक्त राऊंडला कसं काय शेतकऱ्यांचा अनुभव? शेतकरी नाही एवढे हे पण नेतात
नाही शेतकरी तुम्हाला अनुभव कसं काय म्हणजे शेतकऱ्यांचा इंटरेस्ट त्यांना रिझल्ट रिझल्ट कसे काय येतात किती रिझल्ट ओके चांगले चांगले. बरं तुम्ही विजिट जाता का कधी यांच्याबरोबर कधी विजिट जाता का नाही गेले नाही ना जायला पाहिजे ना एकदा घेऊन जा हे जे शेत आहेत 7-8 विजिटला नाही तसं नाही असं नाही बा तिकडंच जा. यांना एकदा तरी विजिटला का नाही माहिती का रिझल्ट आहे की नाही त्यांना कळू द्या नाही तर आपण काय विकतो हेच त्यांना कळायचं नाही नाही आम्ही शेतात तर वापरतो ना मी जास्त शेतात टोटल सर्व वापरता टोटल तुमचे अनुभव कसे आहे शेतातले अनुभव चांगले शेतात- म्हणजे शेतात result? रिझल्ट भरपूर चांगले सीताफळ आहेत. आला सीताफळ आहे अच्छा परत आंबा आहे सगळ्यांना वापरता हो तुम्ही सगळे काय एक्सपिरियन्स आहे त्याचा म्हणजे चांगलं हे आहे म्हटले चारा केला वैदिकचा आता दूध वाढलं खरं आहे काही हो खरं आहे नक्की नक्की किती खरं. वाढलं होतं 2 लिटरने तरी जास्त वाटलं होतं. वाढलं होतं हम्म. घट्टपणा वगैरे फरक पडला होता हो ओके व्हेरी गुड म्हणजे फॅट एवढे आहे त्याचं कारण ते RNPS चा चारा पॉवरफुल आहे आता ह्या गायची आता किंमत काय असेल या मिनिटात आखाला जाईल की हा आता तेवढंच बोल बरोबर आहे ना म्हणून फर्स्ट आहे तू 24 महिने दूध देतील काय सांगितल्यावर 1.5 लाखाला पण कोणी मागेल दुसरी गोष्ट म्हणजे सर आता याची किंमतच होऊ शकत नाही ना. हा, आणि असं आपली म्हणा. सगळी वाचवलेत माणसं हा कपिला आहे कपिला कपिला गाय खरंच लक्ष्मी लक्ष्मी आहे खरंच आणि ते जे आता जीव वाचवते म्हणजे लक्ष्मीची. तिसरं ही म्हणजे जनरेशन तिसरं ते नाही जनरेशन तिचं तुमचं हा ही त्याची आई होती तिची आजी होती तुमच्याकडे हा आजी होती बरं आहे बा म्हणजे एकच गाय सांभाळत तुम्ही हा एकच आहे. चांगलं आहे सर्व शेतकऱ्यांना काय सांगा तुमचा अनुभव सर्व शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑइल चार्जर टेक्नॉलॉजी म्हणजे ACT वैदिकचं प्रॉडक्ट टोटल वापरणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण गायला मिल्क चार्जर चारतो हां तर गायचं 7 लिटरच्या वर दूध देत असेल एका टायमाला तर कमीत कमी 100 ते 150 ग्रॅम गेलं पाहिजे. गेलंच पाहिजे काय होतं आपण काही शेतकरी 50 ग्रॅम ते 60 ग्रॅमवर चालतात हां रिझल्ट असतो हां. पण त्याला टायमिंग जातो मग 150 ग्रॅम जर चारलं तर रिझल्ट त्याच्यापेक्षा 4 पटीने जास्त होतं. बरोबर आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मिल्क चार्जरचं दूध आहे हम्म. ते विकण्यापेक्षा कमीत कमी आपल्याला घरी खाण्यासाठी तरी ठेवावं खावावंच आणि त्याचं तूप वगैरे पण आपल्या घरीच आणि जास्तीत सगळ्यांचं जास्त आरोग्य चांगलं ठेवा पहिली गोष्ट म्हणजे शेती स्वतः जगण्यासाठी करावी क्या बात. आणि त्याच्याबरोबर आपले 4-2 माणसं निरोगी जगण्यासाठी निरोगी निरोगी जगण्यासाठी करावी त्याच्याबरोबर आपल्या म्हणजे फॅमिलीचं नाही आपल्या बरोबरचे 4 कुटुंब पण जगली पाहिजेत अशा प्रकारे शेती क्या बात. आणि सगळ्यात महत्वाचं सर ACT वैदिकचा चार म्हणजे जे घरचं अन्न आहे आपलं, हम्म. ते टोटल ACT वैदिकच असावं. अरे वा असावं हा आता मी करतो इथं त्या आंब्याच्या प्लॉट मध्ये तुम्ही तिची किंमत मोजली ना हा. तुम्ही किंमत लय मोजली. रोगाची अडचणींची समस्यांची सगळं- किंमत सगळं मोजली किंमत मोजली. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं महत्व कळतं आणि सर मी भरपूर तळमळीने शेतकऱ्यांना सांगतो हम्म. भरपूर परत जाऊन विजिट म्हणजे कंटिन्यू जाऊन सांगतो बरं, एखाद्याला बरं. नाही कळलं सांगितलं हा हा आता सर कमीत कमी एक 3-3.5 किलो फाईल असेल माझी दवाखाने दवा- 3 जिल्ह्यांमध्ये असा दवाखानाच नाही की जिथं मी गेलो तुम्ही गेलेलो नाही. आतापर्यंत. म्हणजे कोणत्या लहान ना कोणत्या मुलापासून, निमित्ताने? हा, मोठ्या माणसांना सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी तुम्हाला काय वाटतं एकंदरीत हे जे बोलताय एवढं सगळं त्यामुळे काय महत्व आहे आरोग्याचं आरोग्य दृष्टीने आपल्या एसीटीचं वैदिकचं मिल चार्जरचं नाही हे मिल्क चार्जर म्हणून वापरलंच पाहिजे गायांसाठी आणि दूध कंटिन्यू घरात पाहिजेच घरात 1-2 लिटर तरी पाहिजेच घरात जे लोक मिल चार्जर दूध तयार करतात लोकांना तुम्ही किती आहे का हो? ना? सर यांच्या वडिलांना आम्ही दवाखान्यात नेलो होतो. हा ते हा स्वतः नेलतं. तर तिथं अशी परिस्थिती त्या डॉक्टरांकडे नेलतं हा, आणि हा. तिथंच अशी परिस्थिती होती की आउट ऑफ डेंजर म्हणजे गॅरंटीच नव्हती आउट ऑफ कंट्रोल होती आउट ऑफ कंट्रोल मग नंतर आम्ही थोडं व्यवस्थित करून आणल्यानंतर दूध चालू करायला लावलं यांच्या बंधूंना तर आता परिस्थिती बऱ्यापैकी त्याची चेअर होती तेज पण किती ऑपरेशन किती म्हणजे 3 महिने केलं होतं इथं हा 1 टाइम केलं होतं ते तिन्ही पण तिन्ही पण एकदाच केलं होतं पूर्ण जर ओपन केलं होतं ते हा पूर्ण हरणी आतून आतून वगैरे. म्हणजे एकदम असं ऑपरेशन चला तुमच्या घरामध्ये आरोग्य आलं समृद्धी आली आनंद आहे आम्हाला टिकून ठेवा आणि अशी ज्योत पसरवा सगळीकडं हा आमच्या सर घरामध्ये जर आमचं घर वाचलं असेल तर सगळ्यात महत्वाचं तुमचीच कृपा त्याची कृपा मी निमित्त अहो परमेश्वर निमित्त म्हणून पाठवतो आपल्याला आपण फक्त ते कार्य करत राहायचं एवढं सर तळमळीने आता पण मी वैदिकचं काम करतो एकदम तळमळीने म्हणजे मी केमिकलवाल्यांना पण सांगतो की बाबा तुम्ही माझं जीवन सगळं बघितलेलं आहे तुमचा स्वतःचं आरोग्य जपा स्वतः म्हणजे महत्वाचं सर म्हणजे कसं आहे माझं जीवन सगळ्यांनीच बघितलंय सगळ्यांच्या समोर झालेलं आहे एसीटी माणसं सगळे तगडे तगडे हा असं सर, तगड्यानं जीव झाली एकही राहत महत्वाचं विचार तगडे आहेत त्यामुळे माणसं तगडे आहेत. नाही. काय परिस्थिती यांची खरंच पूर्वी आता ह्याचे वडील माझे वडील जोडीदार होते एकदम classmate. जोडीदार, हा. आम्ही दोघे क्लासमेट आहे आता ह्याच्या प्रत्येक गोष्टी काय झाल्या आयुष्यात ते सगळ्या साक्षीदार. मला माहिती साक्षीदार थोडक्यात नाही बरं खरंच काय परिस्थिती होती
ह्याचं काय मला वाटतं कुटुंबातला असं कोणताच व्यक्ती नाही की याचा पोरगा सोडला तर नाही ते सगळ्यांना दवाखाना झालायच कंप्लीट. आता या आणि पुरीला तर एवढं झाल्यापासून हो आहेतच. आणि या पुरीला झाल्यापासून खर्च नाही डोळ्यासमोर आहे. हा तिला खरंच तीन जिल्हे झेंडावले. सर हिला पेट्रोलच 78,000 रुपयाचं गेलं फिरवाय. नुसतं गाडीला पेट्रोल टाकायला 12,000. हो. 78,000. किती रुपये खर्च आला असेल दवाखाने मी आतापर्यंत? माझे टोटल का हा 55 ते 60 लाख टोटल सगळे गेलेतच तेवढे पैसे. 55 लाख साक्षीला मीच कमीत कमी 55 कमीत कमी म्हणजे 55. हिशोबातले 55 पुढे गेलं फिराय कोणाकोणासाठी एवढे? वडिलांसाठी हा हिच्यासाठी हा हिच्या वेळेस पण थोडाफार प्रॉब्लेम झाला होता माझ्या वेळेस हा वडिलांसाठी जास्त झालं त्यावेळेस टेक्निक नव्हती माहिती. तुमची तिघांची म्हणून किती खर्च झाला असेल? आमचे का हा आमचे 10 लाख रुपये. तुमचे पण 10 लाख जास्त. हिला 6 लाख रुपयाच्या पुढे गेलं. हिला 7 लाख बरं खर्च 40. करून बी हा नाही हिच अवघड होते परिस्थिती. हिची कंडिशन तशी क्रिटिकलच होती. कारण ती वय किती होतं 105 दिवसाची जर होती. तिचं तर लहान आता बोट नसते बघितलं तर तुम्हाला त्याचं वाटणार पोट नाही. असं नसतं असं नुसतं पोट आहे तब्येत ना, उगा तोंड हटका सर एवढी असेल, सर. आणि आणि पोटच पोट आहे मोठं. ना. आता कधीपासून चालू आहे मिरच्या दूध? हा, हिला का हिला आपलं जसं मिल्क चार्जर लॉन्च झालं ना महिन्याची होती ना तेव्हापासून? म्हणजे आपलं सर लॉन्च झालं ना त्या स्टार्टच आपण केलं. म्हणजे 2 वर्ष झाली दोन तेव्हापासून वर्ष, चालू? हा, केलं. अरे गाईला 2 वर्ष दूध आहे नाही खरं? हा मग तेच. म्हणजे मी ते अंदाज कोणते बोलतो काय पाहतो जुळ आलं सगळं बरोबर. 2 आता बऱ्याच वर्ष जणांची समस्या आहे काय लागवड होत नाही वगैरे. आता डॉक्टरला मी बोलवलो 2-3 वेळा आम्हाला दूध देते मग काय काय injection एवढं? नाही. म्हणजे चला तुमच्या घरामध्ये सगळे चमत्कार झाले ना का हो? झालेत ना. या गायला जर खायला जर तिच्या पोटाप्रमाणे तर असतं अजून- टायमिंगला तर ही गाय अजून तयार असते मालकागत. आवाज नाही म्हणून सगळं नाव पत्ता सगळं तुमचं सांगा ना माहिती. माझं नाव नवनाथ दत्तात्रय कोलते. हा मुक्काम पोस्ट पिसर्वे तालुका पुरंदर जिल्हा पुणे. माझं शेतकरी माहिती केंद्र पिसर्वे या ठिकाणी आहे. हा माझा मोबाईल नंबर 9325 02 07 81 आणि दुसरा नंबर 96 57 05 99 27. सगळ्यांनी छान माहिती दिली.